चला, प्रॉब्लेम सेट 3 मधला क्वेश्चन नंबर 12 आपण आज पाहणार आहोत. यामध्ये दिलेला आहे, प्रूव्ह दॅट एनी 3 पॉईंट्स ऑन अ सर्कल कॅन नॉट बी कोलिनियर. प्रूव्ह दॅट म्हणजे आपल्याला सिद्ध करायचं आहे की एनी 3 पॉईंट्स ऑन अ सर्कल कॅन नॉट बी कोलिनियर. सर्कलवर कुठलेही 3 बिंदू एकरेषीय नसतात हे आपल्याला प्रूव्ह करायचे. मग आता यासाठी आपल्याला हा थेरम प्रूव्ह करत असताना आपण गिव्हन घेतो आहे की अ सर्कल विथ सेंटर ओ सेंटर पॉईंट असणारा एक सर्कल आपल्याकडे आहे. त्यानंतर पॉईंट्स ए बी अँड सी लाय ऑन द सर्कल. ए बी सी ओ सेंटर असणारा जे एक सर्कल आहे त्या सर्कलच्या आर्कवर ए बी आणि सी असे वेगवेगळे आपण 3 पॉईंट्स घेतो. आता गिव्हनमध्ये एवढ्या गोष्टी आपल्याकडे आहेत. ओ सेंटर पॉईंट असणारा एक सर्कल आहे, सर्कल विथ सेंटर ओ अँड ए बी सी आर्क ऑन आर्क. टू प्रूव्ह, आता आपल्याला या ठिकाणी प्रूव्ह काय करायचं आहे, पॉईंट्स ए बी सी कॅन नॉट बी कोलिनियर, हे कोलिनियर नाही हे आपल्याला प्रूव्ह करायचं. मग कन्स्ट्रक्शन आपण केलं. ड्रॉ सेगमेंट ए बी, सेगमेंट बी सी, सेगमेंट ओ ए, सेगमेंट ओ बी अँड सेगमेंट ओ सी. आता ओ सेंटर असणारं जे सर्कल आपल्याकडे होतं त्या सर्कलमध्ये ए बी सी हे 3 कोलिनियर पॉईंट आहेत. हे आपण गिव्हनमध्ये घेतलं होतं. मग आपण या ठिकाणी कन्स्ट्रक्शन करत असताना काय केलं की ए ओ, नंतर ओ सी, नंतर बी सी, नंतर ए बी आणि ओ बी या सर्व पॉईंटला एकमेकांना जॉईन केलं. त्या जॉईन केल्यानंतर आपल्याला ए ओ ही स्पेशल सेगमेंट मिळाली, ओ सी ही एक वेगळी सेगमेंट मिळाली, बी सी ही वेगळी सेगमेंट मिळाली, ए बी हे सेगमेंट मिळाली आणि तेच आपण कन्स्ट्रक्शनमध्ये दाखवतो. मग प्रूव्ह करत असताना पॉईंट ए बी अँड सी लायज ऑन द सर्कल. ए बी सी हे जे पॉईंट आहे ते सर्कलच्या आर्कवर आहेत, सर्कलवर आहेत, हे आपण गिव्हनमध्येच पाहिलं होतं. अँड ओ ए इज इक्वल टू ओ बी. ओ ए इज इक्वल टू ओ बी. ओ ए आणि ओ बी हे दोघं बरोबरीचे आहेत. का? द रेडियस ऑफ द सेम सर्कल. पॉईंट ओ इज इक्वेडिस्टन्स फ्रॉम द एंड पॉईंट ए अँड बी ऑफ सेगमेंट ए बी. मग ओ हा पॉईंट एपासून आणि बीपासून समदूर अंतरावर म्हणजे समान अंतरावर तो आपल्याला दिसतो आहे, कारण की रेडियस ऑफ द सर्कल आहे. मग ए आणि बीपासून ओ हा समान अंतरावर आहे, म्हणजेच ए बी या संपूर्ण रेषेपासून सुद्धा तो काय समान अंतरावर आहे. पॉईंट ओ लाय ऑन द परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ ए बी. परपेंडिक्युलर बायसेगमेंट थेरम. पॉईंट ओ लायज ऑन द परपेंडिक्युलर बायसेगमेंट ए बी. ए बीचा जर आपण विचार केला तर ए बीला ओ हा पॉईंट परपेंडिक्युलर क्रिएट करू शकतो, परपेंडिक्युलर तयार करू शकतो. यानंतर याला नंबर दिला होता आपण 1. ऑल्सो ओ बी इज इक्वल टू ओ सी. जसं आपण ओ ए इज इक्वल टू ओ बी पाहिलं तसंच ओ बी इज इक्वल टू ओ सी, कारण की रेडियस ऑफ द सेम सर्कल. मग पॉईंट ओ इक्विडिस्टन्स फ्रॉम एंड पॉईंट बी अँड सी ऑफ द सेगमेंट बी सी. जसं ओ ए कॉन्ग्रँट ओ बी किंवा ओ ए इज इक्वल टू ओ बी आपण घेतलं, त्यानंतर ए अँड बी या दोघं पॉईंटपासून इक्विडिस्टन्स ऑफ ओ होता, म्हणजे त्यांच्या समान अंतरावर ओ होता. ते झाल्यानंतर ए बी या लाईनपासून सुद्धा ओ इक्विडिस्टन्स होता. मग आता ओ बी आणि ओ सी ह्या दोन रेडियसचा जर आपण विचार केला, रेडियस ऑफ सम सर्कलचा जर विचार केला, तर बी आणि सी या दोघं पॉईंटपासून सुद्धा ओ हा समान अंतरावरच असेल. मग बी आणि सीपासून जर ओ समान अंतरावर असेल तर बी सी या संपूर्ण लाईनपासून सुद्धा ओ काय असेल, समान अंतरावर असेल. मग त्याच्या पुढे आपण म्हणतो आहे की पॉईंट ओ लायज ऑन द परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ बी सी. परपेंडिक्युलर बायसेक्टर थेरम बाय 2. जर बी आणि सीपासून सुद्धा समान अंतरावर असेल तर ओ या सेंटर पॉईंटमधून तुम्ही बी सीवर एक परपेंडिक्युलर तयार करू शकतात की बी सीला परपेंडिक्युलर काढू शकतात. त्यानंतर जर पुढे पाहिलं तर फ्रॉम 1 अँड 2 ओ इज द कॉमन पॉईंट ऑफ परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ सेगमेंट ए बी अँड सेगमेंट बी सी. मग ए बीपासून आणि बी सीपासून जर तुम्ही परपेंडिक्युलर काढला किंवा ए बी आणि बी सीपासून एक लाईन तुम्ही ओपर्यंत क्रिएट केली तर ओ हा पुन्हा तुम्हाला एक कॉमन पॉईंट त्या दोघं परपेंडिक्युलरचा मिळतो आहे. मग आता हे 1 वरून आणि 2 वरून आपल्याला पूर्ण होतं आहे. मग पुढे काय म्हटलं आहे की परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ सेगमेंट ए बी अँड सेगमेंट बी सी इंटरसेक्ट ॲट पॉईंट ओ. परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ सेगमेंट ए बी अँड सेगमेंट बी सी इंटरसेक्ट ॲट पॉईंट ओ. जर तुम्ही ए बीला आणि बी सीला दोघं लाईनला जर परपेंडिक्युलर ड्रॉ केले पॉईंट ओपर्यंत तर ते ए बी आणि बी सीचे परपेंडिक्युलर दोघं एकमेकांना ओ या पॉईंटमध्ये टच करतात किंवा ओ या पॉईंटमध्ये क्रॉस करतात. मग जर अशी कंडिशन असेल आणि त्याला नंतर आपण नंबर 3 दिला आहे किंवा त्याला नंबर आपण 3 मानत असू तर let us assume that point A, B and C are collinear. Their perpendicular bisector of segment AB and segment BC are parallel and do not intersect.
मग लेट अस अझम दॅट पॉईंट ए बी अँड सी आर कोलिनियर. मग अशी सर्व कंडिशन जर असतील तर आपण प्रूव्ह केलो की आपण गृहीत धरू की ए बी सी हे कोलिनियर पॉईंट आहे. ए बी सी हे कोलिनियर पॉईंट आहेत. तर परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ सेगमेंट ए बी अँड सेगमेंट बी सी आर पॅरलल अँड डू नॉट इंटरसेक्ट. मग जर ते कोलिनियर आहेत तर ए बी आणि बी सीपासून जर तुम्ही ओपर्यंत एखादी परपेंडिक्युलर मिळवला किंवा एखादी परपेंडिक्युलर टाकला तर ते दोघं पॅरलल आहेत असं आपण गृहीत धरू. तर दोघं पॅरलल आहे असं गृहीत धरलं तर दिस कॉन्ट्राडिक्ट स्टेटमेंट म्हणजे हे जे स्टेटमेंट असेल किंवा हे जे विधान आपण करतो, हे जे स्टेटमेंट आपण करतो, एक कॉन्ट्राडिक्शन म्हणजे ते त्याच्यामध्ये तफावत निर्माण होते. का तफावत निर्माण होते की जर तुम्ही ओ बी आणि बी सीपासून जर ओपर्यंत परपेंडिक्युलर टाकत असाल तर त्यानंतर आपण म्हणतो आहे की ओपासून आणि बीपासून ए बी आणि बी सीपासून जर ओला तुम्ही परपेंडिक्युलर टाकला तर या ठिकाणी आपण म्हणतो की ओ इज द कॉमन पॉईंट ऑफ परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ सेगमेंट ए बी अँड सेगमेंट बी सी. जर कॉमन पॉईंट असेल त्यानंतर परपेंडिक्युलर बाय सेगमेंट्स ऑफ सेगमेंट ए बी अँड सेगमेंट बी सी इंटरसेक्ट ॲट पॉईंट ओ. इंटरसेक्ट ॲट पॉईंट ओमध्ये जर परपेंडिक्युलर एकमेकांना इंटरसेक्ट करत असतील तर दॅट आर नॉट पॅरलल लाईन्स किंवा दॅट आर नॉट पॅरलल त्या असू शकत नाही. कारण की पॅरलल लाईन एकमेकांना क्रॉस करत नाहीत, टच करत नाहीत, त्या एकमेकांना समान अंतरावर लांबपर्यंत वाढत जातात, म्हणून त्या पॅरलल नसतील. म्हणून हे याच्यात कॉन्ट्राडिक्ट तयार होतात, याच्यात तफावत निर्माण होते. म्हणून पॉईंट ए बी अँड सी आर नॉन कोलिनियर. जर आपण ते कोलिनियर आहेत असं गृहीत धरलं तर त्याच्यात कॉन्ट्राडिक्ट तयार होत आहेत. म्हणून दिस ॲझम्पशन इज फॉल्स. सो पॉईंट ए बी अँड सी आर नॉन कोलिनियर. सो देन एनी 3 पॉईंट्स ऑन अ सर्कल कॅन नॉट बी कोलिनियर. यामुळे यावरून असं सिद्ध होते की सर्कलवरचे कुठलेही 3 पॉईंट असलेत किंवा सर्कलवर कुठलेही 3 प्रकारचे आपण पॉईंट घेतलेत तर ते कोलिनियर नसतात. ठीक आहे. हा सर्कल व्यवस्थित पद्धतीने समजून घ्या किंवा हे एक थेरम व्यवस्थित पद्धतीने समजून घ्या. त्याचा पुन्हा अभ्यास करा. नाही समजलं तर पुन्हा ऐका, समजेल, बऱ्यापैकी समजेल. ठीक आहे.